नमस्कार भावांनो, ज्या पोराचं स्वप्न आहे की अंगावर वर्दी घालायचं, या वर्षी पोलीस व्हायचं, भावांनो तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे दाद्या. या वर्षी दाद्या कोण 1 मार्कात राहिले, कोण 2 मार्कात राहिले, कोण ग्राउंडला बाहेर पडला असेल, काही असू द्या, हे झालं गेलं सगळं गंगेला विसरा. आता जे रिक्त पद जे मागवले दाद्या, तुम्हाला सगळे इन डिटेलमध्ये सांगतोय. मागच्या वर्षी ज्या चुका केल्या त्या या वर्षी करू नका. पोलीस भरती लवकरच येणार आहे, मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणत होतो दाद्या, आणि हे झालं पण तसं. चेक करा दाद्या, इथं पोलीस भरती 2026 लवकरच नवीन भरती येणार आहे दाद्या. रिक्त जागा मागवायला सुरुवात झाली. आता अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आणि या वर्षी वर्दी कशी मिळवायची हे तुझी तू ठरव. जो रुबाब वर्दीमध्ये आहे ना दाद्या, ती रुबाब दुसऱ्या नोकरीमध्ये नाहीच. त्यामुळं आपल्याला वर्दीसाठी झटायचं आहे. ठीक आहे दाद्या, पहिली गोष्ट मुद्द्यात हात घाल. तुला दिसतंय का बघ दाद्या, हा, नाहीतर परत अजून तू काहीतरी वेगळं म्हणायचा. बघा इथं, अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, शहीद भगतसिंह मार्ग, कुलाबा, मुंबई. पहिली गोष्ट दाद्या विषय बघा, बाकी सगळं जाऊ द्या. तारीख इथे दिसत असेल तुम्हाला 11/6/2026 दाद्या. हा, तारीख काय इथं, विषय काय, पोलीस शिपाई चालक, पोशी सशस्त्र, पोशी बॅट्समन, कारागृह शिपाई संवर्गात रिक्त असलेल्या पदाची माहिती पाठवणे. पहिली गोष्ट दाद्या, रिक्त पद जेव्हा मागवताना दाद्या, तेव्हा समजून जायचं कुछ ना कुछ तो बडा होणे वाला है. कळाले. दुसरी गोष्ट इथं काय म्हणले दाद्या, उपरोक्त विषयास अनुसरून सर्व पोलीस घटक प्रमुखांना कळवण्यात येते की त्यांचे अधिपत्याखालील दिनांक 1/1/2026 ते 31/12/2026 व दिनांक 1/1/2027 ते दिनांक 30/6/2027 या कालावधीत पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई तसंच बॅट्समन, कारागृह शिपाई संवर्गात सेवानिवृत्ती, सेवानिवृत्ती, प्रतिनियुक्ती, पदोन्नती, जिल्हा बदलीने रिक्त होणारे झालेली पदाची माहिती सादर करायचे दाद्या. म्हणजे जे रिटायर झालेत, ज्यांची बाबा त्यांना प्रमोशन झाले दाद्या, कोण कोण रिटायर झालेत, ह्या सगळ्यांची माहिती आहे ना दाद्या, यांनी मागवलेली. आता याचा अर्थ तर तुम्हाला समजत असेल दाद्या, तिथनं तर खेळ चालू झालाय. रिक्त पद तर मागवायला लागलेत दाद्या, म्हणजे आता आपला पण खेळ चालू करायचा आहे दाद्या. त्यामुळं अभ्यासाचं आत्ता पण सांगतोय दाद्या, महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं आहे दाद्या, जे अभ्यासाचं नियोजन. आत्ता पण सांगायलोय, मागच्या वर्षी पोरांना, म्हणजे या वर्षी दाद्या काही जण ग्राउंडला क्वालिफाय झाले नाहीत, काही जण लेखीला बाबा कमी मार्कात गेले. पोरांनो, अभ्यासाचं नियोजन करा. मी आत्ता पण सांगतोय दाद्या, रोज ग्राउंड झालंच पाहिजे दाद्या. तुझं ही पोरांचा आपल्या घमंड आहे रे दाद्या. सर मी 45चं ग्राउंड मारतो. अरे केड्या, तू तिथं ग्राउंडला गेलं ना 35चं 36चं ग्राउंड टाकून येतो, पण इथं डंबेचारी करत बसू नका. मी अजून पण म्हणतोय पोरांनो, घमंडीत राहू नका की मला येतंय, माझं सिलेक्शन होतंय. जोपर्यंत तुमचं लिस्टमध्ये नाव येत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला काही येत नाही. जेव्हा ही तुमची मानसिकता होती ना, तेव्हा तुमचं सिलेक्शन होतं. मी सगळ्यांना सांगायलो दाद्या, योग बाबांनो, पोरींचा कट ऑफ कमी लागतो. पोरींची लाईफ वेगळे, पोरांची लाईफ वेगळे. आणि पोरांनो, आत्ता पण सांगतोय दादा, लय वर्ष झालं तुम्ही भरती करताय, त्यामुळे ही भरती सोडू नका. ही भरती लवकर येते. पहिला पॉईंट काय दाद्या, रोजच्या रोज ग्राउंड, 1 टाइम तर ग्राउंड चालू ठेवा, 1 टाइम सकाळचं तर चालू ठेवा दाद्या. आणि राहिला प्रश्न दाद्या अभ्यास, भैया तुला 100 वेळा सांगितले दाद्या, गणित, बुद्धिमत्ता, GK, GS, मराठी, सगळं आपलं पुस्तक, आपली रगडा बॅच, ह्याच्या व्यतिरिक्त काय करू नका. अजून पण सांगतो तुम्हाला, भरती लवकर येणार. जेव्हा रिक्त पद मागवतात ना दाद्या, त्याच्या नियर बाय 2 ते 3 महिन्यात त्याचं नोटिफिकेशन यायला चालू होते. तुम्हाला मी पहिल्यापासून म्हणलं, ऑक्टोबरमध्ये भरती येणार आहे दाद्यानो. ऑक्टोबर, जास्तीत जास्त ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर याच्यामध्ये भरती येणार आहे. पण पोरांचं, आपल्या पोरांचं कसं असतंय दाद्या, जेव्हा नोटिफिकेशन येतं ना दाद्या, तेव्हा काय करतात दाद्या, तयारीला सुरुवात करतात. अशा गोष्टी करू नका भावांनो, हे चांगलं नाही. सगळ्यांना सांगतोय दाद्या. का तर जेव्हा दाद्या तुम्ही आत्तापासनं कधी पण, पोलीस भरती पहिली गोष्ट अवघड नाही. सगळ्यांना सांगतोय दाद्या, गणित बुद्धिमत्ता दाद्या, तुला दाद्या गणित बुद्धिमत्ताचं टार्गेट 50ला 50 ठेव रे दाद्या. बस झालं सर मी 45 मारतो, 46 मारतो. रिस्क घेऊ नको. बस झाली रिस्क आता घ्यायचीच नाही. सेफमध्ये खेळायचं.
सगळ्या गोष्टी परफेक्ट करायच्या दादा. एक चॅप्टर सोडायचा नाही तुझा गणित आणि बुद्धिमत्तामधले. काय काय पोरं म्हणते सर मला आंतरवेग वेळ रेल्वेचे गणित लय अवघड जाते. किती दिवस घाबरणार आहे त्याला. एकदा भीड रगडा बॅच घे, तुला इस्तो लावून सगळा कार्यक्रम करतो. 50ला 50 मार्क द्यायची जबाबदारी माझी आणि 100% मार्क गणित बुद्धिमत्ताला 50ला 50 मिळणार आहेत. फक्त तुम्ही घाबरू नका, घर सोडा. ज्या पोराला लाईफमध्ये सक्सेस व्हायचं आहे ना त्या पोरांनी पहिलं काम अगोदर घर सोडलं पाहिजे. का तर तू ज्या सेफ झोनमध्ये राहतो ना तीच तुझी जिंदगी खराब करणार आहे. त्यामुळे तुला यशस्वी व्हायचं आहे ना घर सोड. जिंदगीत तू यशस्वी 100% होशील आणि अंगावर पण वर्दी मिळेल दादा. फक्त तुम्ही घर सोडा. लवकरात लवकर लॅब असेल, अकॅडमी असेल, क्लास असेल, लवकरात लवकर जॉईन करा दादा. का तर घरातलं वातावरण वेगळं असतं. तुमच्या मनात खूप अभ्यास करायचं टार्गेट आहे की सर मला 5-5 तास अभ्यास करायचा आहे, पण घरातली कोणतर कामं सांगते ती अरे किती दिवस. लाईफचा विचार करा दाद्या. वय 25 आणि 26-28 झाले दाद्या. ह्या वयात काय काय लोक सेट झाले ती, काय काय लोकांना लग्न होऊन लेकरं झाले ती. आपण अजून पण ग्राउंड करतोय आणि आपण अजून पण भरतीच करतोय. ह्या गोष्टी बंद करा आणि स्वतःला साईडला ठेवायचं बंद करा की सर माझं थोडक्यात गेलो, सर थोडक्यात गेलं. मी रात्र बंद कर. कारणं द्यायची सांगूच नका. ज्या पोरानं दाद्या ही भरती शेवटची, ह्याच्यानंतर मी भरती देणार आहे, ही माइंडसेट ठेवून या भरतीत उतरला ना ती पोरगा असेल ती पोरगी असेल 100% सक्सेस होणार. आणि तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर अगोदर घर सोडावं लागेल. मी अगोदर पण सांगितलं होतं पोरांनो घाबरू नका. अजून एक 5-6 महिने अभ्यास चालू ठेवा. 100% ऑक्टोबरमध्ये भरती येणार. काय काय पोरांनी मला कमेंट्स केलं सर काय पण बोलतोय आता 2 वर्ष भरती येणार नाही. ही काय तुझ्या तोंडात दही देऊ का आता. काय देऊ, दही देऊ का कॅळ देऊ. जेव्हा रिक्त पद मागवते ह्याचा अर्थ काय असतो. ज्यावेळेस एखाद्या पुरीला बायोडाटा मागवते ती कशासाठी मागवते ती. का तिला काय गुजू व्हॉट्सअपला चॅट करायला मागवते ती. तिचं लग्न करायचं म्हणून तर बायोडाटा मागवलेला असते. मग ही रिक्त पद मागवले ती. याचा अर्थ काय दादा, पोलीस भरती लवकर. ऑक्टोबर, जून महिना चालू आहे, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 4 महिन्यात तुझं नोटिफिकेशन येईल. ग्राउंड तुझं कधी पण होती, पण म्हणेल ते ऑक्टोबरमध्ये भरतील. त्यामुळे तयारी आत्तापासून कसे करायचे. आत्ता पण सांगतोय स्वतःला एक रोजच्या रोज काही ना काहीतरी होमवर्क दिला पाहिजे दादा. होमवर्क मी इथं ऑफलाईन बॅच असेल किंवा ऑनलाईन असेल दादा, रोज 200 प्रश्नाचा होमवर्क देतोय दादा. 200 प्रश्न, कधी कधी 400 पण प्रश्न दिलेले असते दादा. पोरग अरे आलं पाहिजे. जशी म्हैस दाद्या होतं माहिती आहे ना दाद्या, लोड आल्यावर काय होतं म्हशीला, तसं पोराचं हाल करून ठेवतोय. पोराच्या डोक्यात विचारच कुठला नाही आला पाहिजे. 100% सांगतो. 199 रुपयामध्ये दाद्या तुला रोज 5-5 तास लेक्चर आहेत. ॲपवर होमवर्क देतोय. 200, 300, 400 प्रश्न. पोराच्या डोक्यात पोरीचा सुद्धा विचार येत नाही. एवढं पोरांना बिझी करून ठेवले. का रिझल्ट येणार नाही दाद्या. 100% रिझल्ट येणार. SSC GDला इस्तो लावलाय ना दाद्या, कच काढून पोरं स्कोर घेऊन आलेत दाद्या. फक्त एकदा कट ऑफचा आता व्हिडिओ आहे. किती महाराष्ट्रात सगळ्यात जास्त टॉपला SSC GDला आपण आहे आत्ता सांगून ठेवतो दाद्या. आणि ते पण काय काय पोरांनी पहिल्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये पण SSC GD 120 स्कोर केला आहे. नुसत्या रगडा बॅच असेल, कांडका धिंगाणा, ऑनलाईन बॅचेस करून तुम्ही पण करू शकता. अंगावर वर्दी मिळू शकता. पोलीस भरतीसाठी लय वेळ घालवू नका. फक्त मॅनेजमेंट नीट करा, वेळेचं नियोजन करा आणि त्या गोष्टी फॉलो करा. जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी फॉलो करत नाही ना काही होत नाही. आत्ता रिक्त पद मागवली ती. खाट दिशी गायकवाड सरांचा असा व्हिडिओ येणे, पोरांनो 15,000 पोलीस भरतीची वॅकन्सी आली. हा व्हिडिओ आल्यानंतर परत म्हणू नको बाबा मास्तर दिसायला तर लगा लय गावठी, पण जी बोलते ती घाट दिशी होऊन जाते. आत्तापर्यंत सगळं तसं झालेलं आहे आणि आत्ता पण सांगतोय. आता रिस्क घेऊ नको. बस झाली रिस्क दाद्या. स्वतःला लय समजावून सांगितलं, इथं गेलो तिथं गेलो. आता स्वतःला समजावून सांगायचं बंद करा. आता डायरेक्ट मुद्द्यात हात घाला. वेळेचं नियोजन करा. रगडा बॅच, दुसरी कुठली बॅच सुद्धा घ्यायची गरज नाही. तुला 199 मध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी, GK सगळं शिकवतोय मी रोज 5 तास. आणि 199ला PDF कोर्स आहे. आणि आपलं झालं तर रेल्वेचं पुस्तक आणि SSC GDचं पुस्तक. आता तुम्ही ठरवा काय करणार आहे आणि काय नाही. हा तुमचा प्रश्न. ठीक आहे भावांनो. त्यामुळं बघा रिक्त पद तर आले ती. आता नियोजन कसं करायचं ते तुम्ही ठरवा. तुम्हाला सांगितले, जी पोरानं ह्या नियोजन केले ना दाद्या हलगी लावत पोस्ट काढणार. त्यामुळे व्हिडिओ शेअर करा. जी पोरग गावाकडे जाऊन बसले ना आता भरती येत नाही 2 वर्ष. अरे भया भरती प्रत्येक वर्षी होती. वरडून सांगतोय, कोरोनाच्या टायमाला फक्त लेट झाली भरती, नाहीतर प्रत्येक वर्षी भरती आहे दाद्या.
आता ही व्हिडिओ असं सगळ्यांना पाठवा ना दाद्या, पोरं जागी झाले पाहिजेत दाद्या, रिक्त पदं मागवलेत म्हणजे इस्तू लागलाय म्हणायचं आता. ठीक आहे, त्यामुळं जरी कुणाला बॅचेस वगैरे घ्यायचं असेल, ही नंबर आहे माझा 7057969327. ठीक आहे, या नंबरला 199 रुपये पाठवा, स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठवा. आपलं प्ले स्टोअरवरनं गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा. ज्याला पुस्तक वगैरे पाहिजे मला फोन करा दादा, फक्त तयारी करा. आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. जी पोरं नवीन आहे ती, ज्यांची 12वी झाले, ज्यांचं वय 18 आहे, सगळ्यांनी लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा. का तर आपल्या गावातल्या प्रत्येक पोरांकडे हा व्हिडिओ गेला पाहिजे. ही जबाबदारी तुमची. प्रत्येक माहिती आली की तुमच्याकडे पाठवायची जबाबदारी माझी, पण व्हिडिओ सगळीकडे पाठवायची जबाबदारी तुमची. का तर करतोय तुमच्यासाठी दादा. ठीक आहे, जरी कुणाला काय डाऊट असेल, बॅच घ्यायचं या नंबरला पाठवा. जरी काय तुमचा डाऊट असेल या नंबरला फोन करा. ठीक आहे भाऊ, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.